आपल्या सर्वांसमोर येण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, असं महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्याचं आपल्या सर्वांना मार्गदर्शनपर भाषण करावं. सन्माननीय प्रदेशाचे अध्यक्ष आमदार श्री रवींद्रजी चव्हाण. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राष्ट्र परमवैभवाच्या दिशेने घेऊन जात असताना भारत माता की जय हा जो ही जी घोषणा आहे की हा मंत्र आहे, हा मंत्र जेव्हा जेव्हा कोणीतरी एखादं छोटं बाळ की जे नुकतं जन्माला आलंय, जे आई आणि बाबा असं म्हणायला सुरुवात करत आहे, त्याच्या कानावरती सुद्धा जेव्हा भारत माता की असा जेव्हा शब्द येईल तेव्हा त्याने सुद्धा दोन्ही हात उंच करून जय म्हटलं पाहिजे. ही भावना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या पूर्णच्या पूर्ण 12 वर्षामध्ये तयार करण्याचं काम केलं आहे. प्रत्येक क्षेत्र आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना देशाला एक वेगळी दिशा कशी देता येईल, जगाच्या समोर भारत देशाला एक विश्वामधला असणारा सर्वश्रेष्ठ देश म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतं ते ते करण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला. विशेष म्हणजे काय तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की येणारा काळ हा आपण आणि आपल्या देशातील असणारा प्रत्येक जण हा कशा पद्धतीने विचार करतोय आणि एक संपूर्ण देशभरामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात एक जन आंदोलन उभं केलं. आणि त्या जन आंदोलन फक्त उभं केलं नाही तर ज्या वेळेला मी पंतप्रधान म्हणून शपथ घेईन, पंतप्रधान म्हणून मी माझी कारकीर्द सुरू करीन, तेव्हा एक स्वतःच्या मनामध्ये त्यांनी विचार केला आणि त्यांनी बोलून दाखवलं, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. पारदर्शकपणे कारभार हा यानंतरच्या काळामध्ये देशामध्ये होईल याची त्यांनी पूर्ण दखल घेतली आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या व्यवस्था बदलता कशा येतील आणि म्हणून डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हा सर्व विषय हा त्यांनी हाताळायला सुरुवात केली. कळत नकळत तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय की गेली वर्षानुवर्ष 12 वर्षामध्ये या सर्व गोष्टींमुळे आपण पाहिलं असेल कोट्यावधी रुपयांचं असणारं जे आपल्याला जो फायदा होतोय किंवा आपल्याला सर्वांना शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना गेल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा शेवटच्या व्यक्तीला फायदा होतोय. एवढ्यावरच नाही परंतु सर्व माणसांना जनजागृतीच्या रूपाने मग ते तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या घरामध्ये पाहतो, स्वच्छ भारत मिशन असेल, तुम्ही आम्ही सर्वांच्या असणाऱ्या एवढ्या वर्षाच्या असणाऱ्या सवयी, परंतु आता घरातील असणारं लहान मूल सुद्धा आपण पाहतो तो आम्हाला सांगायला लागलाय की तुम्ही इथे कचरा टाकू नका. ही मानसिकता जी बदलली आहे, ही बदललेली मानसिकता आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वतःच्या असणाऱ्या वागणुकीमुळे आचरणामुळे हा जो बदल आहे तो बदल मोठ्या प्रमाणात झाला आहे. पूर्वी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल की अनेकांनी अनेक गोष्टींची सातत्याने प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने आमिषी दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु देशाचे पंतप्रधानांनी एक वेगळ्या पद्धतीने लोकांना आव्हान केलं की येणाऱ्या काळामध्ये जर तुमची परिस्थिती जर चांगली असेल
तर तुम्हाला मिळणारा लाभ जो आहे तो लाभ सोडून द्या. आणि आपण पाहिलं असेल की LPG सारख्या अशा असणाऱ्या जेवढे असणारे लाभार्थी त्यामध्ये होते, गॅसमधले असणारे लाभार्थी गिव्ही टपच्या माध्यमातून लोकांनी नाही, करोडो लोकांनी स्वतःचे असणारे मिळणारा लाभ जो आहे तो लाभ सोडण्याचं काम केलं. ही जी मानसिकता बदलण्याचं काम, देशाला एक दिशा देण्याचं काम हे सातत्याने देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे सातत्याने करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आहे. आणि हे काम जर आपल्याला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, राष्ट्र निर्माणाची असणारी ही प्रक्रिया की जी सातत्याने सुरू आहे ही लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. हे फार गरजेचं काम करणं गरजेचं आहे. फक्त जमिनीवरतीच नाही तर अवकाशात सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने पाऊल उचललं, सरकारच्या असणाऱ्या त्यामध्ये असणारी मोनोपॉली ही त्यांनी काढली आणि त्यामध्ये सुद्धा खाजगी पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं. आणि आज आपण पाहतो की अवकाशामध्ये सुद्धा आपल्या देशाला एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून आज जगामध्ये इतर देशांपेक्षा आपण पुढे मोठे व्हायला लागलो आहे, हे आपण सर्वजण पाहतो. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी या 12 वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देशाला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम केलं आहे, याची आपणा सर्वांना कल्पना आहे. परंतु हा सर्व एखादी गोष्ट मग त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या आम्ही सर्वांनी या सर्व गोष्टींमध्ये असा विचार केला की आपण यामधले असणारे फक्त 12 विषय की 12 विषय घेऊन आपल्याला एक चांगलं असं संग्रही असं कॉपी टेबल बुक तयार करता येऊ शकतं का. आणि हे कॉपी टेबल बुक की ज्या बुकमध्ये एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला या संपूर्ण गेलं UPAचं सरकार आणि या सरकारने त्यावेळेच्या काळामध्ये घेतलेला निर्णय असेल, त्यावेळीची त्यांची असणारी परिस्थिती आणि आज राष्ट्र निर्माणाच्या या 12 वर्षामध्ये आताची असणारी काय परिस्थिती एका ओळीमध्ये आपल्याला ते मांडता येऊ शकतं का, याचा कुठेतरी विचार करणं हे गरजेचं. आणि आज आपण पाहत असाल या सभागृहामध्ये मी खरं तर आपल्या सर्वांचं खूप खूप आभार यासाठी म्हणेन की मी आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न करून असा विचार केला देवेंद्रजी की आपण फक्त माध्यमातील असणारे म्हणजे जे वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये एक आपण ज्याला म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याला सर्वांना ओळखलं जातं, अशाच मंडळींना सगळ्यांना आपण या पूर्ण कार्यक्रमाला जर बोलवलं आणि यांना आपण ही जी आज जे कॉफी टेबल बुक जे आहे ते बुक ज्याचा आज आपल्या हस्ते प्रकाशन होणार आहे, या प्रकाशनाची एक प्रत देऊन त्याचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांच्या माध्यमातून जर करता आला तर नक्कीच जे तुम्हाला आम्हाला आणि देशातील 140 कोटी जनतेला येणाऱ्या काळात आणि पुढच्या भविष्यातील असणाऱ्या तरुणांना जे अपेक्षित आहे ते तुम्ही आणि आम्ही सर्वजण साध्य करू शकतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ की जो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय प्रदेश अध्यक्षांच्या मनोगतानंतर मी विशेष करून विनंती करतो, राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्याच्या आजच्या या कार्यक्रमासाठी सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते आज या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी 26 मे 2026 रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्षे पूर्ण करत आहेत. आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्याला
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कार्यपूर्तीला जवळजवळ 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालं. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक ज्याचा आज सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते आज प्रकाशन झालं. अत्यंत सुंदर असा हा संग्राह्य अंक आहे आणि ज्याला आपण म्हणू प्रकाशन केलं. आणि आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात मराठीच्या या अंकाचं प्रकाशन जसं झालं तसंच मी विनंती करतो सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की हिंदीचं सुद्धा हिंदीमध्ये असलेल्या या अंकाचं आपण प्रकाशन करावं. सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती है कि इसी संग्राह्य अंक का हिंदी में अनुवाद है और उस हिंदी पुस्तक का वो प्रकाशन करे ऐसे मैं अनुरोध करता हूँ. सन्माननीय महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस इनके हस्ते आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी के 12 वर्ष